नमस्कार, मी हनुमंत पाटील. मी आता इथं उभा आहे. कोल्हापूर आणि सांगली जो रोड आहे तो वडगाव बहादुरे आणि पुढं सांगली जिल्ह्यामध्ये शिगाव या गावामध्ये जाऊन पुढं सांगली जिल्ह्यामध्ये जातो. तर या रोडवर म्हणजे परवा दिवशी 26 तारखेला सकाळी या रोडवर पहाटे दुधाचा टँकर इथं ओतून गेलेले आहेत. तर या दुधाचा जो टँकरचा जे दूध ओतलेलं आहे, या दुधाचा वास अतिशय घाणेरडा वास इथं येत आहे. त्यामुळे इथल्या लोकांना याचा त्रास पण होत आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे दूध आलेलं आहे, हे दूध नक्की सांगली भागातून आलं का कुठून आलं याचा शोध कोल्हापूर जिल्हा एफडीएनं घेणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधाची भेसळ चालली असताना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीचं काही चालू आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असतील किंवा हातकणंगलेचे तहसीलदार असतील, एफडीएचे जिल्ह्याचे अधिकारी असतील, त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि इथं येऊन त्याचे नमुने तपासावेत. नक्की काय घडलंय, कशा पद्धतीने नक्की इथं दूध का ओतलं, कशासाठी ओतलं, आणि खरंच ते जर भेसळ असेल तर नक्की भागातल्या लोकांनी पण, दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी पण दूध घेताना काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. कारण दुसरी गोष्ट म्हणजे दुधाबरोबर त्याच्यापासून तयार केलेले जे पदार्थ आहेत पनीरसारखे, ते सुद्धा घेताना सावधानगी बाळगणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचा जर हे केलं आपण तर पहिल्यांदा या भेसळ खात्यानं पहिल्यांदा कोल्हापूरच्या ह्याच्यावर लवकरात लवकर कुठून आलं, काय झालं याचा शोध घेणं गरजेचं आहे. एवढं